बातमी नाशिकमधून आहे। गोदावरी नदीच्या प्रदूषण मुक्तीसाठी नाशिकमध्ये मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे। मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते रामकुंडाच्या पात्रामध्ये उतरले आणि आंदोलन केलं। आगामी सिद्धस्त कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदी प्रदूषण मुक्त करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली। तर नाशिक शहराच्या मध्यभागातून वाहणाऱ्या गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात सांडपाणी मिसळलं जात असून औद्योगिक भागातील प्रदूषित पाणी देखील गोदावरी नदीपात्रामध्ये मिसळलं जात असल्याचा आरोप मनसेने केलेला आहे। साबरमती नदी जशी आहे तशी जर बनवली, महाराष्ट्र आज भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, केंद्रात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, त्यांनी मनावर जर घेतलं तर निश्चितपणे साबरमती सारखी ही गोदावरी माता बनू शकते। अशाच प्रकारे नंदिनी नदी, वालदेवी नदी, दारणा नदी या नद्या अतिशय प्रदूषित झालेल्या आहे। आता आमचं जे आंदोलन आहे हे शासन जोपर्यंत, ही महापालिका जोपर्यंत नद्या प्रदूषण मुक्त करत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन महापालिकेसमोर आम्ही एक दिवस आता ठरवणार आणि कंटिन्यू 2 वर्ष आमचं आंदोलन सिंहस्थ कुंभमेळा यापर्यंत आमचं हे आंदोलन त्या ठिकाणी चालणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।